संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची पहिली उत्तर तालिका आली. अपेक्षेप्रमाणे सगळ्यांना चांगले मार्क त्या ठिकाणी दिसत आहेत. जवळपास सगळ्यांचे मार्क वाढलेले. कट ऑफ 19 लागला. सगळ्यांना असं वाटलं ग्रुप सी मेन्सचा कट ऑफ 100च्या वर जाणार नाही, 121 कट ऑफ लागला, 120 प्लस जाईल असं आपण सांगितलं होतं. त्याच्यावर खूप जणांनी कमेंट केल्या, काही जणांनी शिव्या पण दिल्या. आता तसंच संयुक्त पूर्व परीक्षा 2024च्या बाबतीत जागा वाढतील का, कट ऑफ किती लागेल, या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. बघा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची पहिली की आलेली आहे. सगळी चर्चा जी चालू झाली की कट ऑफ किती लागेल, कट ऑफ किती लागेल. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या कट ऑफच्या बाबतीमध्ये कारणीभूत असतात आणि त्या सगळ्या बाबतींचा विचार करणं फार गरजेचं आहे. या अनुषंगानं चर्चा करत असताना या व्हिडिओमध्ये पर्टिक्युलरली आपण काय काय बघणार आहे ते तुम्हाला फक्त एकदा सांगतो की सगळ्यात स्टार्टिंगला आपण बघूयात की रेशो आणि बेसिक्स. बरेच जण म्हणतात 12चा रेशो असतो, काही जण म्हणतात 16चा, 17, 18चा, कितीचा रेशो असतो. फॅक्टर्स अफेक्टिंग, कशामुळे कट ऑफ ठरतो, जागा वाढले कट ऑफ कमी लागतो का, पेपर सोपा आले कट ऑफ कमी होतो वाढतो का, पेपर अवघड आला कट ऑफ कमी होतो का, फॅक्टर्स. त्यानंतर जे काही सोर्सेस आहेत, आपलं कसं कळतं कुणाचे मार्क किती आहेत, काय आहेत. काही काही टेलिग्रामचे पोल असतात, काही गोष्टी फीडबॅक असतात विद्यार्थ्यांचे, मार्क काही जण OMR पण पाठवत असतात, आणि प्रिव्हियस इयरचा एक्सपिरियन्स आपला जो आहे की आतापर्यंत संयुक्त पूर्व परीक्षेचे कट ऑफ कसे लागलेत. त्यानंतर कट ऑफचा अंदाज काय असू शकतो. आता हे बघा, जे लोक फक्त कट ऑफ बघायला एक्झॅक्ट आकडा मी सांगणार नाही. तुम्ही जर फक्त आकडा ऐकायला असाल तर मटक्याकडे जा, तिथे आकडे असतात, इथे आकडा मी सांगणार नाही. काही विद्यार्थी आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतात, फक्त त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. मी तुमच्या हातावर गुळ खोबरं दिलेलं नाहीये, खाली येऊन लगेच कमेंट करून कट ऑफ सांगितलं नाही, हे नाही सांगितलं. अजिबात पुढचा व्हिडिओ बघू नका, इथून निघून जा. राईट. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट शेवटची जी मी सांगणार आहे की पुढील अभ्यासाची दिशा कशी असली पाहिजे आणि कुठल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. राज्यसेवा मुख्य परीक्षा पण होऊ घातलेली आहे. संयुक्तची मुख्य परीक्षा आता ह्या ग्रुप बी ची पण आहे, ग्रुप सी ची पुढे येणारी प्रिलिम्स पण आहे. या अनुषंगानं कशी चर्चा कराय, या सगळ्या बाबतीमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. डिटेलमध्ये चर्चा करत असताना मी थोडंसं व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. बरेच विद्यार्थ्यांना काही काही गोष्टी लवकर कळत नाहीत, त्यामुळे थोडासा व्हिडिओ कदाचित आपल्या आतापर्यंतच्या व्हिडिओपेक्षा थोडा स्लो तुम्हाला वाटेल, पण इट्स ओके. तुम्ही 1.5 न 2x न हा व्हिडिओ बघू शकता. बघा, दुसरी गोष्ट, कट ऑफच्या बाबतीमध्ये हा अंदाज असतो, एक्सपेक्टेड असतात सगळ्या गोष्टी. प्रत्येकाला एक्झॅक्टली काय गोष्ट माहित असेल असं नसतं. म्हणजे माझ्या बाबतीमध्ये मी आपण जेव्हा बघतो, फक्त एक वेळा असं झालेलं आतापर्यंत, मला वाटतं 23चाच STIचा कट ऑफ आपण काहीतरी 54 का 55 काहीतरी सांगितला होता आणि तो 53.5 आपण सांगितल्यापेक्षा कमी फक्त आतापर्यंत एकदाच कट ऑफ लागलाय. मॅक्झिमम वेळा आपण जो सांगतोय त्यापेक्षा थोडासा 1-2 मार्काने, अर्ध्या मार्काने कट ऑफ जास्त लागलेला आहे. आणि हे आपण कशामुळे करत होतो हे मी याच्या आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि क्लर्कचा जेव्हा आपण एक व्हिडिओ बनवला होता की 120 प्लस कट ऑफ लागेल का, त्यावेळेस ज्या काही कमेंट आल्या त्यावेळेस मी ठामपणे ठरवलं होतं की आपण ह्या कट ऑफच्या भानगडीत पडायचं नाही. पण वरून तेच होतं की आता कंटिन्यू 50-60 फोन सारखे वाचतायत. एका म्हणजे 2 टेलिग्रामच्या अकाउंटवर 100-150 मेसेज इकडे आहेत, व्हॉट्सअपला 100-150 मेसेज आहेत. प्रत्येक जण विचारत राहतो, प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय करणं होत नाही. म्हणून एक साधारण विद्यार्थ्यांना पुढे अभ्यासाची दिशा कळावी, एक रेंज कळावी, आपण कुठे स्टँड होतो, आपण काय केलं पाहिजे, काय नाही. बऱ्याच जणांना स्वतःच्या आयुष्यातला मोठा डिसिजन घ्यायचा आहे की स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे का नाही करायची. या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवत आहोत. बाकीच्यांनी फक्त कट ऑफ साठी आलेल्यांनी परत एकदा विनंती करतो की तुमच्यासाठी हा व्हिडिओ नाहीये, तुम्ही इथून जाऊ शकता. सगळ्यात पहिल्यांदा बघा, आपण जेव्हा याची चर्चा करत असतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की कट ऑफ कसा ठरतो. एक साधारण 12चा रेशो हा फिक्स दिलेला असतो की साधारण जेवढ्या जागा असतात, म्हणजे आता या वर्षीच्या केसमध्ये आपण जर 480 जागा जर बघितल्या तर 480 गुणिले 12 म्हणजे 5760 विद्यार्थी त्यांनी घ्यायला पाहिजेत. आणि ऍक्च्युअल मध्ये असंच होत असतं, 5760 विद्यार्थी ते घेतात. मग आता पुढचा जो टप्पा असतो काय होतं की 7560 मध्ये समजा ओबीसीला 65 जागा आहेत. ओबीसीला किती जागा आहेत? 65 वॅकन्सी, बरोबर आहे. मग या 65च्या पटीमध्ये म्हणजे 65 गुणिले 12 या पटीमध्ये ओबीसीचे विद्यार्थी या 5760 मध्ये आलेत का? जर नाही आले तर ते काय करतात की जेवढे विद्यार्थी येत नाही तोपर्यंत कट ऑफ खाली घेत राहतात. SCच्या बाबतीमध्ये, STच्या बाबतीमध्ये, EWSच्या बाबतीमध्ये असं होतं की त्यांच्या प्रपोर्शनमध्ये त्या विद्यार्थी संख्या तिथं नसेल तर जोपर्यंत
या 12च्या पटीमध्ये त्या त्या कॅटेगरीची विद्यार्थी संख्या भेटत नाही तोपर्यंत ते खाली 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 आणतात. मग बऱ्याच वेळेला असं होतं की फायनली जेव्हा आपण कॅल्क्युलेट करून बघतो की किती विद्यार्थी क्वालिफाय झाले आणि जागा किती होत्या याचं कॅल्क्युलेशन करतो, तेव्हा साधारणतः एक 16च्या रेशोमध्ये आपल्याला बघायला मिळतात. हा रेशो कधी कधी 17 पण बघायला मिळतो, कधी कधी 18 पण, कधी कधी 20 पर्यंत पण हा रेशो आपल्याला बघायला मिळालेला आहे. त्यामुळे का आपण ऍव्हरेज आउट करूया की 16च्या रेशोमध्ये साधारणतः विद्यार्थी घेतील, तर टोटल एक साधारणतः आपण असं समजूया की 7,780 ते कमीत कमी एक 7,500 ते 8,000च्या दरम्यान कुठेतरी विद्यार्थी त्या ठिकाणी आहे त्या जागांवर क्वालिफाय होऊ शकतात मेन्ससाठी. असा एक आपण त्या ठिकाणी अंदाज बांधूया. आता सगळ्यांचा मला वाटतं या बाबतीमधला डाऊट क्लिअर झालेला आहे की रेशो कसा काढतात आणि तो रेशो मग 12चा असतो तर मग 16चा कसा होतो. आता बरेच जण काय करतात की फक्त 12चं सांगून की असं असतं, काही काही जण नाही 16चा असतो. ऍक्च्युली काही गाईडलाईन्स असतात, काही प्रॉपर SOPs स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे आहेत, तर त्याच्यामध्ये हा 12चा रेशो ठरलेलाच असतो. याच्यापेक्षा कमी जास्त घेता येत नाही, त्याला खूप मोठ्या अमेंडमेंट्स किंवा सगळ्या गोष्टी करून करावं लागतं. त्यामुळे खूप जणांची एक मागणी असते बऱ्याच वेळेला की राज्यसेवेचा शेवटचा ऑब्जेक्टिव्ह अटेम्प्ट आहे, रेशो वाढवायला सांगा सर, यांना विनंती करा त्यांना विनंती करा. मित्रांनो, रेशो वाढवणं हे आयोगाच्या अखत्यारीत नाहीये. त्यांना ते कोर्टाकडून म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींकडून सगळं क्लिअर करून आणावं लागतं. आणि एकदा प्रोसेस सुरू झाली म्हणजे प्रिलिम्सचा फॉर्म आला की त्या प्रोसेसमध्ये शक्यतो बदल करता येत नाही, अनलेस अँड अंटिल काहीतरी एकदम अनएक्सपेक्टेड सर्कमस्टन्सेस त्या ठिकाणी झालेले आहेत. त्यामुळं रेशो शक्यतो बदलत नसतो, ही गोष्ट पहिले ठामपणे समजून घ्या. आता पुढचा जो महत्वाचा विषय आहे आपला की जो काय कट ऑफ असतो त्याला सगळ्यात मोठा आणि जबाबदार घटक तो असतो की पेपरची डिफिकल्टी. मग जर पेपर सोपा आला तर कट ऑफ वाढतो, पेपर अवघड आला तर कट ऑफ कमी येतो. हे आपण वेळोवेळी बघितलेलं आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅकन्सीज. बऱ्याच वेळेला असं होतं की व्हॅकन्सीज खूप जास्त असतात, पण पेपर जर सोपा आला तर कट ऑफ त्या ठिकाणी वाढतो आणि पेपर जर अवघड आला, जागा कमी असूनही कट ऑफ काय होतं, कमी लागतं. आपण 2012, 13, 14, 15, 16 पासून जर राज्यसेवेचे जरी कट ऑफ बघितले तर 400 पैकी 140 कट ऑफ लागलेला आहे. 140, 138 पर्यंत कट ऑफ आपण बघितलेला आहे 400 पैकी. एवढे कमी कट ऑफ पण त्या ठिकाणी लागलेले आपण बघितले. तेव्हा पेपरची डिफिकल्टी खूप प्रचंड असायची. सीसॅटचे पेपर पर्टिक्युलर पेपर 2 राज्यसेवा पूर्वच्या बाबतीमध्ये प्रचंड अवघड त्या ठिकाणी यायचा, त्यामुळे कुठेतरी कट ऑफ कमी लागायचा. त्यामुळे हा सगळ्यात मोठा फॅक्टर त्या ठिकाणी असतो. आपण आत्ताच म्हणजे कालच याच वेळेला अराउंड ऑब्जेक्शनेबल क्वेश्चन्स की डाऊटफुल आणि चेंज होणारे क्वेश्चन्सचा एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा पेपरच्या डिफिकल्टी बद्दल पण मी चर्चा केलेली होती. जर ज्या लोकांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पण त्या ठिकाणी बघू शकता. या व्हिडिओच्या खालीच तुम्हाला आपल्या MPSC मेड सिंपलच्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. पेपरच्या डिफिकल्टीच्या बाबतीमध्ये राज्यसेवा 2023च्या प्रिलिम्सचा कट ऑफ काढत असताना मी 22चा पेपर आणि 23चा पेपर कम्पेअर केला होता आणि मला तेव्हा असं लक्षात आलं होतं साधारण की एक कुठेतरी आपल्याला एक 53 प्रश्न जे आहेत म्हणजे आउट ऑफ 100 की एक सर्वसाधारण विद्यार्थी त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो आणि 53 ते 54 प्रश्नांच्या बाबतीमध्ये तर कुठेतरी ते कॅल्क्युलेशन आपल्याला होताना बघितलं आणि राज्यसेवेचा आपल्या 106 कट ऑफ त्या ठिकाणी बघायला मिळाला. तसं ह्यावेळेस पण मी राज्यसेवेच्या बाबतीमध्ये पण केलं होतं. तो कट ऑफचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता जर तुम्हाला ती गोष्ट समजून घ्यायची असेल तर. तसं संयुक्तच्या बाबतीमध्ये हा पेपर जेव्हा मी अनालाइज केला तेव्हा प्रत्येक विषयानुसार एका विषयाचे किती प्रश्न एक ऍव्हरेज विद्यार्थी म्हणजे संयुक्त गट ब पूर्व परीक्षेची तयारी करणारा सर्वसाधारण विद्यार्थी सोडवू शकतो आणि त्याला कुठला प्रश्न अवघड जातो याचे कॅल्क्युलेशन्स करण्याचा प्रयत्न केला. त्या कॅल्क्युलेशनचे हे रिझल्ट तुमच्या समोर आहेत. दुसरी गोष्ट एक फक्त आपल्या बाबतीमध्ये एक आहे की आपल्या प्लॅटफॉर्मशी रिलेटेड म्हणजे आपलं टेलिग्राम असेल, युट्यूब असेल किंवा आपले क्लास असतील, कंबाईनची संख्या त्या मानानं कमी आहे ऍज कम्पेअर टू राज्यसेवा. मी चॅनलवर एक पोल पण टाकला होता. फक्त त्यावेळेस 15% विद्यार्थी संयुक्तची तयारी करत होते, बाकी सगळे आपल्याकडं राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी होते. त्यामुळे काय होतं कधी कधी की मला एक्झॅक्टली संयुक्तच्या बाबतीमध्ये तेवढा कदाचित अंदाज येणार नाही जेवढा राज्यसेवेच्या बाबतीमध्ये अंदाज येऊ शकतो. पण तरीही मला माझ्या वैयक्तिक लेवलला एवढ्या दिवसांच्या स्वतःच्या प्रिपरेशनचा किंवा विद्यार्थ्यांसोबत चर्चा केल्यानंतरचा किंवहा फोरमवरच्या डिस्कशन नंतरचा जो काही अंदाज आहे की कुठल्या विषयाचे कुठले प्रश्न पर्टिक्युलर कुठला प्रश्न कुणाला अवघड जाऊ शकतो या संदर्भात जेव्हा चर्चा केली किंवा मी स्वतः त्याचं अनालिसिस केलं तेव्हा माझ्या समोर ही गोष्ट आली काय की हिस्ट्रीमध्ये साधारणतः मला 5 प्रश्न डिफिकल्ट वाटले की जे ऑन अन ऍव्हरेज म्हणजे ऍव्हरेज जेव्हा मी म्हणतो तेव्हा पास होणारा जो काही 5,000, 6,000, 7,000, 8,000 विद्यार्थ्यांचा समूह असतो
यांच्यामधल्या विद्यार्थ्यांना अवघड जाऊ शकतो असे 5 प्रश्न हिस्ट्रीमध्ये मला त्या ठिकाणी बघायला मिळाले. कोणी कोणी म्हणाले हिस्ट्रीचं काहीच नाही. कोणालाही विचारा, हिस्ट्रीमध्ये आउट ऑफ जवळपास कोणाला पडलेत मी असं बघितलेलं नाहीये. म्हणजे राईट फ्रॉम होम रूलचा प्रश्न असेल, सतीप्रथेचा काही काही जणांनी विद्यासागर त्या ठिकाणी केलेला आहे, किंवा हितवर्धी सभा असेल, किंवा ती ब्रिटिशची जी कमिटी असेल, तेवढे पण सोपे प्रश्न नव्हते. म्हणजे लेवल 2चे लेवल 3चे काही काही प्रश्न आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे एकदम डायरेक्टली सगळ्यांचेच बरोबर येतील असं नाहीये. ज्यांनी थोडा डेप्थमध्ये अभ्यास केलाय, राज्यसेवेचा चांगला अभ्यास केलाय, ज्यांचं हिस्ट्रीवर चांगलं कंट्रोल आहे, त्यांचे कदाचित आले असतील. पण इथं मला जवळपास 50% त्या ठिकाणी प्रश्न अवघड वाटले. आणि प्रत्येकाची डिफिकल्टी, आता मला हे अवघड वाटले, तुम्हाला कदाचित वाटणार नाहीत. जिओग्राफीमध्ये मला 2 प्रश्न त्या ठिकाणी अवघड वाटले की जे सर्वसाधारण ऍव्हरेज विद्यार्थ्याचे चुकू शकतात. पॉलिटीमध्ये मला 3 प्रश्न तशा पद्धतीने बघायला मिळाले. जो एक इलेक्शन कमिशनचा होता, तो एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन त्या ठिकाणी नव्हता. आणि अजून 2 प्रश्न होते की ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकू शकतो. इकॉनॉमीचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा इकॉनॉमीमध्ये पण मला 3 प्रश्न बघायला मिळाले की ज्याच्यामध्ये विद्यार्थी चुकू शकतात. तुमचा केळकर कमिटीचाच क्वेश्चन असेल, किंवा अजून मला 1-2 क्वेश्चन आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केले होते. साधारण 3 प्रश्न इथं बघायला मिळाले. सायन्समध्ये मला 8 प्रश्न यासाठी बघायला मिळाले की तुम्ही ह्युमन अॅनाटॉमिकल वेस्टचा प्रश्न असेल, ती पिशवी कुठली आहे, बीसीजीचा प्रश्न असेल, असे बरेचसे प्रश्न आहेत की जे साधारण तयारी करणारे कंबाईन प्रिलिम्सची आहेत विद्यार्थी, आर्ट बॅकग्राऊंडचे वगैरे म्हणा, त्यांना तेवढं सायन्स जमत नाही. त्यामध्ये इथे 15 पैकी जवळपास 8 प्रश्न मला असं वाटतात की जे सगळ्यांना येणार नाहीयेत. म्हणजे ऍव्हरेज विद्यार्थ्यांचे ते चुकू शकतात किंवा त्यांना येणार आहे. मॅथमध्ये प्रश्न तसे सोपे होते, पण मला असं वाटतं कुठेतरी हे 15 ते 7 प्रश्नांपर्यंत पण जाऊ शकतं की ऑन अँड ऍव्हरेज जे कंबाईनची तयारी करत असतात त्यांना वेळेच्या अभावामुळं किंवा कॅल्क्युलेशन एररमुळे किंवा काहींना तेवढा ऍप्टिट्यूड नसतो 20-20, तर त्यातले 5 ते 7 प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर येतील असा प्रकार नव्हता. आपण इथं साधारण एक 5 ते 7 प्रश्न मॅथचे बघूया. ह्या प्रश्नांचे जेव्हा आपण, आणि करंटचे जवळपास 9 प्रश्न असे होते. तसं तर 15चे 15 अवघड होते, पण ऑन अन ऍव्हरेज जर तुम्ही काढला ना, एक 5 ते 6 प्रश्न बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे बरोबर आलेत. म्हणजे आपण इथं 9 प्रश्न पकडू शकतो की जे ऍव्हरेज विद्यार्थ्यांच्या बरोबर येणार नाहीत किंवा त्यांच्यासाठी ते अवघड होते चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये. आता हा चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये हे प्रश्न जेव्हा आपण करतो तेव्हा साधारणतः मला एक 35 ते 37 प्रश्न त्या ठिकाणी असे वाटतात की जे ऑन अन ऍव्हरेज बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे चुकू शकतात. म्हणजे पेपर इझी होता तर कुठपर्यंत होता, ते मला असं वाटतं कुठेतरी तो 63 to 65 पर्यंतचे क्वेश्चन जे आहेत ते बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतात. म्हणजे बरोबर येण्याचा आपण जेव्हा अंदाज करतो की ओव्हरऑल पेपर जेव्हा बघतो. पण हे जेव्हा आपण कॅल्क्युलेशन्स करत असतो तेव्हा आपण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कन्सिडर केलेली नसते. जेव्हा मी ह्या प्रश्नांचा विचार करतो, राज्यसेवेच्या बाबतीमध्ये आपल्याला हे करायची गरज पडत नाही, पण संयुक्तच्या पेपरमध्ये हे करावं लागतं. त्याचं कारण सगळ्यात महत्वाचं असतं की 60 मिनिट 100 क्वेश्चन्स. सगळ्यात मोठं हे कॅल्क्युलेशन्स होतं की 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे होते. त्यामुळे गणिताचे जरी प्रश्न सोपे असतील तरी सगळ्यांना 15+ बरोबर येतील किंवा 15+ सोडवण्यासाठी वेळ मिळेल याची शक्यता फार कमी असते. हा झाला सगळ्यात मोठा क्रायटेरिया. याच्यामध्ये मला असं वाटतं ऑन अन ऍव्हरेज आपण पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर एक 3 ते 5 सिली मिस्टेक्स, किंवा त्याला आपण म्हणूया की त्यांच्या नजर चुकीने म्हणा, कशाने म्हणा, ते उत्तर त्या ठिकाणी चुकू शकतात. तर आपण 3 ते 5 प्रश्नांचा जर विचार केला तर इथे कुठेतरी मला वाटतं एक 50-60 पर्यंतचे जे प्रश्न आपण ऍव्हरेज आउट करूया. 60 क्वेश्चन्स मला असं कुठेतरी त्यांचे एक ऍव्हरेज विद्यार्थ्यांचे 5,000, 6,000, 7,000 विद्यार्थ्यांच्या बरोबर येऊ शकतात. आता हे झाले नेट क्वेश्चन्स, बरोबर आहे. पण ऍक्च्युअल मध्ये काय, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की निगेटिव्ह पण या ठिकाणी आहे. जर निगेटिव्ह या ठिकाणी आहे आणि आपण 1/4 निगेटिव्ह जर बघतोय तर साधारण किती विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केल्यानंतर किती, म्हणजे आता एखाद्यानं 100 अटेम्प्ट केले, बरोबर आहे, 100 अटेम्प्ट केले आणि त्यातले 40 जर त्याचे चुकले तर 10 प्रश्न तर त्याचे इथे जातात. पण खूप जणांनी 100चे 100 अटेम्प्ट केले नाहीत. आपण एक 85 किंवा 86 जरी आपण पकडले, मला वाटतं 10 पेक्षा इथे कमीत कमी एक 3 ते 4 निगेटिव्ह आपण करायला पाहिजेत. म्हणजे कुठेतरी ते 55 ते 56 पर्यंत नेट ऑन अँड ऍव्हरेज 6,000-7,000 विद्यार्थ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतात. हा एक आपला अंदाज आहे. म्हणजे मी ह्या कॅल्क्युलेशन्स नुसार असं जर गेलो, 60 मिनिटं 100 प्रश्न हा खूप मेजर फॅक्टर आहे. आपण पेपरची डिफिकल्टी बघत असतो. मॅक्झिमम लोक आमच्यासारखे जे गप्पा मारतात ते पेपरच्या बाहेर गप्पा मारत असतात. ज्यांनी पेपर ऍक्च्युअल मध्ये दिलाय, चांगल्या तयारी असलेल्या विद्यार्थ्यांचा पण एक सगळ्यात मेजर फॅक्टर जो आहे तो कुठेच घेतला नाहीये, तो म्हणजे टेम्परामेंट.
कोणीही जो कन्सिडर करत नाही तो आहे टेम्परामेंट. याचं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला देईल की आपल्याकडे एक विद्यार्थिनी आहे, तिचा स्कोर काल माझं फोनवर बोलणं झालं, राज्यसेवेला 136 स्कोर आहे, कंबाईनला किती स्कोर आहे, फक्त 56 स्कोर आहे. आता तिनं मला हे स्वतः सांगितलं, जेव्हा मी कंबाईनच्या पेपरला गेला तेव्हा प्रचंड टेन्शन मध्ये होते की मला पास व्हायचंय म्हणून माझ्या खूप साऱ्या चुका झाल्या आणि प्रेशरमध्ये माझा स्कोर कमी आला. या उलट मी राज्यसेवेला जेव्हा गेले एक बिंदास आणि निवांत गेले, मला तिथं चांगलं परफॉर्म करता आलं. या उलट दुसरे एक विद्यार्थी आहेत ऋषिकेशचा मला वाटतं 114-15 राज्यसेवेला आहे. त्यावेळेस त्याने प्रचंड टेन्शन घेतलं होतं, तिथे कमी आला. आता एकदम निवांत, तर जवळपास 77 नेट 77 मार्क्स आउट ऑफ 100 नेट सगळे निगेटिव्ह कॅल्क्युलेशन्स करून त्या ठिकाणी आले. इंजिनियर आहे, थोडा ऍप्टिट्यूड वगैरे चांगला आहे, अभ्यास पण दांडगा आहे, राज्यसेवेची तयारी करताय मागच्या 3-4 वर्षापासून. 77 स्कोर त्यांचा आला. हे सगळं मी जे सांगतोय ना, तो एक्झाम टेम्परामेंटचा जो विषय आहे. दुसरे एक जण आहेत माझ्या जवळच्या ओळखीचे आहेत, त्यांचा प्रचंड चांगला अभ्यास आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण पेपर मधल्या टेन्शनमुळे कुठेतरी एक 52 ते 54 मार्कांमध्ये ते अडकलेत, त्यांना 54 पण क्रॉस करता आलेले नाहीयेत. त्यामुळं हा जो एक्झाम टेम्परामेंटचा विषय आहे तो तुम्हाला ह्या कॅल्क्युलेशन्स मध्ये म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह फॅक्टर जेव्हा आपण बघू तेव्हा क्वांटिटेटिव्ह आपल्याला आकडेमोड करता येईल. क्वालिटेटिव्ह फॅक्टर्स मध्ये जेव्हा आपण हा विषय मांडतो, एक्झाम टेम्परामेंट किंवा परीक्षेमध्ये त्या प्रेशरमध्ये ऑन अन ॲव्हरेज 5-7 हजार विद्यार्थी कशा पद्धतीनं बिहेव करू शकतील त्याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा ह्या 60चा आकडा जो आहे, 60 क्वेश्चन जे आहेत ते कुठेतरी कमी आपल्याला बघायला मिळेल. तो एक 55-56 पर्यंत, मी जसं सांगितलं की 55-56 प्रश्नांपर्यंत नेट बरोबर येऊ शकतात, एक 4-5 हजार कमीत कमी विद्यार्थ्यांचे तरी. आता जेव्हा आपण पुढचा विचार करतो, आता पुढचा फॅक्टर काय आहे की व्हॅकन्सीज जे आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की व्हॅकन्सीज किती आहेत. जर तुम्ही याचा विचार केला, मला वाटतं 600 काहीतरी जेव्हा एसटीआयच्या होत्या तेव्हा बहुतेक 46 काहीतरी कट ऑफ लागला, तो पण आपण पुढे घेणार आहे. म्हणजे एसटीआयचा 50 शक्यतो कट ऑफ लागतच नव्हता, पण त्यावेळेस जर आपण बघितलं तर पेपरच्या डिफिकल्टी ऑन अन ॲव्हरेज मागच्या आतापर्यंतचे पेपर म्हणजे 20, 21, 22, 23 इथपर्यंतचे पेपर मला असं वाटतं कुठेतरी बॅलन्स केलेले होते, सारखे होते. त्यातल्या 23 मध्ये तरी गणिताचे प्रश्न जास्त आले, अचानक आले, बऱ्याच जणांची त्याच्यामध्ये धांदल उडाली. तरी पण आपण डिफिकल्टीचा जर विचार केला तर ती लेवल सारखी होती. असा असताना कट ऑफ कमी गेला, वॅकन्सी जास्त होत्या. आता जर आपण बघितलं तर फक्त 480 वॅकन्सीज आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आता त्या वाढतील का? शक्यता 100% आहे की ते वाढू शकतात. काही जण म्हणले की RTIला 25 जागा सुरू झाल्यात, त्याच्याबद्दल मला माहिती नाही, पण काही लोक जे माझ्या टचमध्ये आहेत ते कंबाईनसाठी, राज्यसेवेसाठी प्रयत्न करतायत. कंबाईनमध्ये सॉरी त्यांच्या हाताला नाही म्हटलं तरी PSIच्या 201 जागा, STIच्या 101 जागा लागू शकतात. त्यामुळे इथे शक्यता आहे की त्या कुठेतरी 700-800 पर्यंत, 1000 पर्यंतही जाऊ शकतात. PSIच्या RTI मध्ये आपण बघितलं जवळपास 2900 जागा काहीतरी वॅकन्सी त्या ठिकाणी आहे. एवढ्या एकदम तर गव्हर्नमेंट भरत नसतं, पण त्या शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. आता दुसरा एक महत्वाचा विषय असतो की प्रोबॅबिलिटी ऑफ कॅन्सल क्वेश्चन. कारण काय झालं होतं, कंबाईन प्रिलिम्स 2021 ला जवळपास 8 प्रश्न कॅन्सल झाले होते. 8 प्रश्न जेव्हा कॅन्सल होतात तेव्हा तो पेपर 100 मार्कांचा नसून तो 92 मार्कांचा होतो. बरोबर आहे. जो काय कट ऑफ लागला असेल तो 92 मार्कांचा लागला असेल. फॉर एक्झाम्पल PSIचा 46, 48 किंवा STIचा 54, 53 जो काय लागला असेल तो आउट ऑफ 92 मार्क्स किंवा 92 क्वेश्चन लागला असेल. तशी या पेपरमध्ये शक्यता अजिबातच नाही. एकही कॅन्सल होईल असं वाटत नाही. फार तर फार एखाद दुसरा झाला तर चेंज होईल, अदरवाईज फार काही फरक पडणार नाही. त्यामुळे कट ऑफवर इम्पॅक्ट करणारा जो एक फॅक्टर असतो तर तो हा पण एक आहे. त्याच्यामुळं एकच मिनिट, मागच्या व्हिडिओमध्ये घसा दुखत होता, 2-3 वेळा मी थोडं पाणी पिलो. एक जण मला सर एकदाच तांब भरून प्या, काय प्यायचं तर पुन्हा पाणी पिऊ नका. जोक सपाट. मला काय म्हणायचं की हे बघा, म्हणजे इथं ही प्रोबॅबिलिटी फार कमी आहे की क्वेश्चन कॅन्सल होतील, त्यामुळं कट ऑफ कमी येण्याचे चान्सेस जे आपल्याला वाटतात तसं काही होताना आपल्याला बघणार नाही. त्यामुळे जे मीट लागेल ते आउट ऑफ 100 लागेल. जवळपास आतापर्यंत प्रत्येक वेळेला 1-1, 2-2, 3-3 कॅन्सल झालेले आहेत. चेंज न कट ऑफवर तेवढा फरक पडत नसतो. कुणाचा तरी कमी होतो, कुणाचा तरी वाढत असतो. त्यामुळं नंबर ऑफ स्टुडंट्स ते बॅलन्स होत असतात, पण जेव्हा कॅन्सल होतो तेव्हा ओव्हरऑल तो कमी येत असतो. त्यामुळे इथे तो
फॅक्टर इम्पॅक्ट करणार नाही असं मला वैयक्तिक तरी वाटतं. जेव्हा आपण पुढचा विचार करतो अदर फॅक्टर्स आहेत की दुसरे कुठले कुठले घटक याच्यावर परिणाम करत असतात, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे राज्यसेवा करणारे जे आहेत ना, मॅक्झिमम म्हणजे जवळपास 90% विद्यार्थ्यांनी कंबाईनचा पेपर दिलाय. आता 90% मध्ये काय म्हणतो मी 10% असे विद्यार्थी आहेत की त्यातले ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत, ऑलरेडी त्यांना चांगल्या पोस्ट आहेत किंवा दुसऱ्या पोस्ट आहेत, पण एसआरच्या जागांची चाहूल लागल्यामुळं चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांनी पण संयुक्तची प्रिलिम्स देऊन ठेवली आहेत. नाही म्हटलं तरी हे पास होणाऱ्यामध्ये 100-200 जरी विद्यार्थी असतील, 100-200, तरीही ते संयुक्त पूर्वच्या 100-200 सीट्स ज्या मेन्सला क्वालिफाय होणार आहेत त्या कमी करणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. हौसे गवसे नवसे हा जो फॅक्टर असतो यानं काहीही फरक पडत नाही, ही गोष्ट समजून घ्या. जो आकडा आपल्याला दिसतो 2,81,000 3,00,000 विद्यार्थ्यांनी दिली, हे काही नाही, हे फक्त क्लास चालवण्याचं काम करत असतात, युट्यूबला येऊन कमेंट करण्याचं काम करत असतात, गावाकडे पाहुणे रावळे विचारतात म्हणून पुण्यात येऊन एमपीएससी करतो असं हॉबी सांगणाऱ्या हॉबीज सांगतात, काय करतो एमपीएससी करतो अशी हॉबी झाली. असे विद्यार्थी भरपूर असतात, त्यांना कधी कॉम्पिटिशन मध्ये घ्यायचं नसतं. ऍक्च्युअल मध्ये कॉम्पिटिशन 20-25 हजार विद्यार्थ्यांमध्ये असते, जे कधीतरी प्रिलिम्स पास होतात, कधीतरी मेन्स क्लिअर करू शकतात. बाकीचे फक्त काय असतात, त्याला आपण म्हणतो की काय असतं ते, म्हणजे मेन पिक्चर मध्ये जो हिरो डान्स करत असतो बाजूला डान्स करणारे असतात, त्यांचं कधी नावही पिक्चर मध्ये येत नसतं, त्यांना कधी अवॉर्डही मिळत नसतो, त्यांना फक्त डेली वेज मिळत असतं. तशा पद्धतीचे ते विद्यार्थी असतात, त्यामुळे त्यांना जास्त मनावर घेण्याची गरज नाही. दुसरं एसआरच्या शक्यता, जसं मी म्हटलं तर ह्या एसआरच्या शक्यतेमुळे खूप जणांनी पेपर दिला, जे ऑलरेडी पेपर देणार नव्हते त्यांनी पण पेपर दिला. हा एक महत्वाचा फॅक्टर होता. दुसरा वयवाढ जे आहे, वयोवाढचा जास्त इम्पॅक्ट त्या ठिकाणी पडत नसतो, पण तरी आपण बघूया एक 100 ते 200 विद्यार्थी ऍडिशनल कॉम्पिटिशन मध्ये येतील जे प्रिलिम्स पास होऊ शकतील असे. ऑलरेडी पोस्ट होल्डर जे म्हटलं मी की इथे कंबाईन मधून पोस्ट मिळवलेले बरेच जण जे आहेत त्यांनी एसआरच्या जागासाठी परीक्षा दिली आहे, पेपर दिलेला आहे. एक्झाम 2 वर्षानंतर झाली, हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. खूप जणांनी कंटिन्यू अभ्यास केला होता, टेस्ट सिरीज लावल्या होत्या, रिव्हिजन झाल्या होत्या, कुठेतरी नाही म्हटलं तरी याचा एक थोडासा फरक अभ्यासांवर पडत असतो. सरळ सेवेच्या होत्या त्यामुळे फॅक्च्युअल कंट्रोल करंटचा अवघड आलं, पण इन जनरल एक फ्लो जो असतो, टच मध्ये बरेचसे जण होते, जरी गॅप पडला होता 2 वर्षाचा, पण अभ्यास त्या ठिकाणी वाढलेला होता. आणि बऱ्याच दिवसापासून रखडलेले जे विद्यार्थी होते त्यांनी परीक्षेमध्ये मार्कांच्या स्वरूपामध्ये एक्सप्रेस केलेलं आपल्याला बघायला मिळू शकतं. आता सगळ्यात अजून एक महत्वाचा विषय जो आहे, जसं राज्यसेवेला मी म्हटलं होतं की खूप जणांनी काय केलं की संदिग्धता तयार करून टाकली. एखाद्याला जर वाटलं ना की आपल्याला 120 पडतायत, आपलं प्रिलिम्स निघतंय, 130 सांगणार, 135 सांगणार, 125 सांगणार, तसा फुगवटा इथे बघायला मिळतो का? 100% बघायला मिळतो. यस, याचं कारण मी सांगतो तुम्हाला. जोपर्यंत आन्सर की आली नव्हती, म्हणजे माझ्याकडं जेवढे विद्यार्थी मेसेज करत होते त्यातले बरेचसे विद्यार्थी 50 ते 55च्या रेंज मधले बघायला मिळाले, ज्यांनी मेसेज केले सर होईल का होईल का. आणि ऍक्च्युली ह्याच मुलांना थोडी अनसर्टिनिटी असते, त्यामुळे कदाचित ते मेसेज करत असतील. जशी आन्सर की आली, आता खरं तर आपले जे विद्यार्थी आहेत बऱ्यापैकी चांगले विद्यार्थी आपण त्यांना म्हणू शकतो की जे ऑलरेडी मेन्स दिलेले आहेत, काही जण इंटरव्ह्यू वाले किंवा बरेचसे जण आहेत आपल्या प्लॅटफॉर्मशी असोसिएटेड, नंतर आपल्याला 55+ विद्यार्थी भरपूर बघायला मिळाले. पण असं नाहीये की मॅक्झिमम विद्यार्थ्यांनाच 55+ आहेत किंवा 60+ आहेत किंवा 70+ मार्क आहेत. त्यामुळं माझ्याकडे तरी जे इनपुट आले त्यात एक गोष्ट मी परत रिपीट करतो, आपल्या प्लॅटफॉर्मला असोसिएटेड संयुक्तचे विद्यार्थी कमी आहेत, ते पण एक कारण असू शकतं. त्यामुळे माझा सॅम्पल स्पेस कदाचित कमी असेल, पण खूप जास्त मार्कांचे खूप विद्यार्थी असं मला अजिबात वैयक्तिक लेवलला बघायला मिळालं नाही. जी काय चर्चा चालू आहे ती फक्त मार्केटमध्ये चालू आहे. ती चर्चा फक्त चहाच्या टपऱ्यांवर चालू आहे की सगळ्यांनाच मार्क आहेत. सगळ्यांना मार्क पडत नसतात. चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांना मी 52-54 मध्ये अडकलेलं बघितलंय ह्या पेपरमध्ये. काही का असे ना, कॅल्क्युलेशन एरर म्हणा, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे गोल करताना चुकलेत, काही जणांचे गोल करायचे राहिलेत, काही जणांनी करेक्ट इनकरेक्ट नीट वाचलेलं नाहीये, तो मालदीवचा प्रश्न असेल, असे बरेचसे प्रश्न आहेत. जीडीपीचा प्रश्न आहे, काही काही जणांनी चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांनी थोडं ओव्हर थिंकिंग करून त्या ठिकाणी ते चुकलेले आहेत. होम रूल सारखा प्रश्न असेल, गणितामध्ये खूप जणांना
टाइम मॅनेज झालेला नाहीये. त्यामुळे असं नाही की सगळ्यांनाच मार्क पडलेत. मार्कांचा फुगवटा त्या ठिकाणी दिसतो. राज्यसेवेचा रिझल्ट लागल्यानंतर हा फुगा फुटेल. जर हा फुगा फुटला तर समजून घ्या संयुक्तचा कट ऑफ पण कमी येईल. जर फुगा फुटला नाही तर समजून घ्या जवळपास सगळ्यांचे मार्क जसे राज्यसेवेला वाढले होते तसे कंबाईनला पण वाढलेले असू शकतात. त्यामुळे इथे या कट ऑफच्या व्हिडिओला लिंक करण्यासाठी राज्यसेवेचा रिझल्ट हा पण एक महत्वाचा इव्हेंट आहे. राज्यसेवेच्या रिझल्ट नंतर आपल्याला परत ह्या व्हिडिओला किंवा ह्या गोष्टीला रिव्हिजिट करणं गरजेचं राहील की खरंच हा जो मार्कांचा फुगवटा आहे का नाही हे आपल्याला त्यावेळेस जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. दुसरं मला आज एक नवीन गोष्ट कळली की डिस्क्रिप्टिव्ह चे विद्यार्थी जे होते मागच्या 2 वर्षापासून जी तयारी करत होते त्यातल्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी संयुक्त पूर्वचा पेपर दिलेला आहे. त्या लोकांना थोडीशी एक तर भीती वाटते, थोडी अनसर्टिनिटी वाटते आणि मागच्या 2 वर्षापासून काय करतोय घरच्यांना काय सांगू, एखादी तरी परीक्षा दिली आहे का नाही. खरं तर संयुक्तची परीक्षा 30 एप्रिल 2023 नंतर झालेली नव्हती. त्यामुळे त्यांनी ही परीक्षा दिली आहे. नाही म्हटलं तरी यातले 100-200 परत विद्यार्थी ऍडिशनल क्वालिफाय होणार आहेत. मग आपण सगळे 100-200 दिले तर एक 300 ते 400 विद्यार्थी ऍडिशनल जे खरं तर ग्रुप बीच्या मेन्सला कॉम्पिटिशन मध्ये नसतील असे प्रिलिम्स पास होऊ शकतात. जसं राज्यसेवा प्रिलिम्सला काही संयुक्त पूर्वचे विद्यार्थी माझ्याकडे स्वतः असे आहेत की जे मेन्सची तयारी करत नाही, जे 120+ आहेत. असे विद्यार्थी इकडे पण असू शकतात, ते आपल्याला नाकारता येणार नाही. राईट, ह्या गोष्टी इथं आपल्या डिस्कस झाल्या. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ही व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या टेलिग्रामवर आपण पोल घेतला होता. आता बाकीच्या टेलिग्रामचा पोल ना आपल्या टेलिग्रामचा पोल इथं काय मार्केटिंग करत नाही आपण की आपण लय भारी आपणच सगळ्यात भारी. पण आपल्या टेलिग्राम पोलचे जे काही मेंबर्स आहेत किंवा आपण ज्या पद्धतीनं पोल बनवतो आतापर्यंतचा इतिहास आहे, तुम्ही याला दुप्पट तिप्पट करून बघा, कधीच तुम्हाला कट ऑफ पेक्षा जास्त विद्यार्थी दिसणार नाहीत. काल रात्री सहज मी ह्या गोष्टीमध्ये होतो, फोरमवर मी मोठमोठ्या चॅनलचे पोल टाकले. समजा मागच्या वर्षी राज्यसेवा प्रिलिम्सला समजा 6,000 विद्यार्थी क्वालिफाय झालेत, बरोबर आहे, 108+चे. तर 108+चे विद्यार्थी त्या पोलनुसार 8,000 त्या ठिकाणी बघायला मिळतात. 2,000 ऍडिशनल विद्यार्थी त्या ठिकाणी. टेलिग्राम पोलवर कोणाला काहीही बंधन नाही, कोणाला नीतिमत्ता नाही, इथिक्स नाही, इंटिग्रिटी नाही, काय नाही. दिसलं दाबलं. काही काही पोल करणारे व्यवस्थित पोल करत नाहीत. पोल चेकचा म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला त्या ठिकाणी पोल बघायचे कोणी किती कोणाला किती मार्क आहेत, तिथं पोल चेकचा ऑप्शनच नाही. मग मी कुठला तरी एक आकडा त्या ठिकाणी दाबतो. असे दाबणारे हौशे गौशे नवशे आमच्यासारखे फॅकल्टी म्हणा, शिकवणारे म्हणा, युट्यूबवाले, टेलिग्रामवाले, ऍडमिन फिडमिन सगळे तिथं दाबून दाबून काय करतात, सगळं त्या ठिकाणी जी ओरिजिनॅलिटी असते ती घालून टाकतात. टेलिग्राम पोलची तेवढी ऑथेंटिसिटी राहत नाही. पण आपण इथे प्रत्येक वेळेला टाकतो, पहिले तर मेल कॅन्डिडेट, दुसरं की सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याकडे जी असते की श्राप लागेल. जे खोटं सांगेल त्याची कधीही प्रिलिम्स निघणार नाही. या श्रापाच्या भीतीनं काय होतं की खूप जण त्या ठिकाणी बरोबर सांगण्याचा प्रयत्न करतात. 99% शक्यतो बरोबर. 1-2 विद्यार्थ्यांनी फार घाबरत मला मेसेज आणि कॉल केला होता की सर चुकून माझ्याकडून दुसरा नंबर दाबले गेला. ही भीती त्यांच्यामध्ये होती की मला तो श्राप लागेल का. मी म्हटलं जसं उपवास माहित नसताना आपण काही खाल्लं तर ते पाप होत नाही, तशा पद्धतीनं चुकून तुमच्याकडे जर झाला असेल तर काही काळजी करू नका. इंटेन्शनली जर तुम्ही मुद्दाम करत असाल तर तुम्हाला तो श्राप त्या ठिकाणी लागू शकतो. आणि ये डर अच्छा आहे, असं आहे की ते खरे आकडे किंवा रिएलिटी समजण्यासाठी हे फार गरजेचं असतं. काही काही गोष्टी इथिक्स इंटिग्रिटीच्या पलीकडच्या असतात, तसा प्रकार हा ठिकाणी मी म्हणू शकता. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण पोल चेक देतो, हौशे गौशे नवशे सगळ्यात वरचं बटन दाबत असतात. म्हणून आपण सुरुवातीला पोल चेक करतो की तुम्ही दाबा इथं बघा खाली काय चाललंय काय नाही. आणि परत याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट लोअर कडून हायर रेंज कडे यासाठी घेतला पाहिजे की एखाद्याचा नसला तरी हायेस्ट मुद्दाम दाबण्यासाठी तो काय करतो, सुरुवातीचे दाबत असतो. त्यामुळं हा एकदम काय म्हणतात त्याला विचारपूर्वक तयार केलेला पोल आपल्या टेलिग्राम चॅनलवरचा MPSC एक्झाम मंत्रावरचा जो आहे तो मागचेही तुम्ही बघू शकता. त्याला दुप्पट तिप्पट करून मागचे लागले कट ऑफ पण स्वतः टॅली करू शकता. हे बरंचसं रात्रभर मी रात्री म्हणजे बऱ्याच वेळेपर्यंत 1-2 वाजेपर्यंत हे कुठाने करत बसलो होतो. आणि कट ऑफचा व्हिडिओ करणं एवढं सोपी गोष्ट नाहीये. तुम्हाला हे फार सोपं वाटतं कमेंट करून, याला काय माहिती आहे, याचा काय कट ऑफ आला, याला काय कळतंय, याला काय अक्कल आहे. ह्या सगळ्या गोष्टी करायला ना एवढा रिसर्च आणि एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. एक दिवस याच्यावर काम करावं लागतं. सगळे कॅल्क्युलेशन, सगळ्या गोष्टी, विद्यार्थ्यांचे फीडबॅक बघावे लागतात, इतर गोष्टी काय चालल्या
चालल्या त्या बघाव्या लागतात. त्यामुळे एवढं सोपं काम नाही कट ऑफचं. एक लेक्चर घेणं उलट सोपं असतं. 2 तास तयारी केली की 1 तास लेक्चर त्या ठिकाणी घेता येतं. तर इथे जेव्हा आपण हा पोल बघितला मेल कॅन्डिडेटच्या बाबतीमध्ये, तेव्हा 2-3 प्रकारे मी कॅल्क्युलेशन्स करण्याचा प्रयत्न केला. आता इथं आपण बघूया 2-3 प्रकारचे कॅल्क्युलेशन्स. मला काय म्हणायचं, जेव्हा आपण 60+ बघितलं की 60+ किती विद्यार्थी आहेत बघा इथे 60, 10 आणि 8 18, 18 आणि हे 10 28, एक साधारण 28% विद्यार्थी आपल्याला मिळाले ज्यांचे 60+ मार्क आहेत. बरोबर आहे. आणि टोटल पोल किती विद्यार्थ्यांनी केले? 2865 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पोल केले. आता याच्यामध्ये पोल चेकवाले पण येतात. असं नाही की सर पोल चेकवाले केले नाही तुम्ही कन्सिडर. 28% 60 वाले आहेत. 28% ते होतात 802 विद्यार्थी. म्हणजे फक्त 802 विद्यार्थ्यांना 60+ मार्क आहेत. हा विचार करा, मार्केटमध्ये तुम्ही पूर आणणार कुठून आहेत? आणि मला नाही वाटत आपण एवढे पण हे नाही की कोणाला माहित नाही किंवा काय नाही. चांगल्या विद्यार्थ्यांना आपल्या प्लॅटफॉर्म बद्दल माहिती असतं. आपल्याशी कनेक्टेड जवळपास 17,000 विद्यार्थी लेटेस्ट वाले, हे या वर्षी वाढलेले 5,000 काहीतरी आपले 1-1.5 वर्षापूर्वी चॅनल मेंबर होते. हे 10-12 हजार आत्ता वाढलेले आहेत लेटेस्ट वाले. आणि फोरमवरचे काही मेंबर आहेत आपले, इंटरव्ह्यूचे आहेत किंवा आपले असोसिएटेड एक्सप्रेसवर आपण पोल टाकला होता मला वाटतं, नाही त्याच्या रिलेटेड आपण आहोत. अजून 2-3 चॅनलच्या, म्हणजे मार्केटमधले तयारी करणारे बऱ्यापैकी विद्यार्थी आपल्याशी असोसिएटेड आहेत. एवढंच नाही तर 2023 राज्यसेवेचे 10 पैकी 9 टॉपर्स आपले असोसिएटेड आहेत. तुम्ही 2200 टॉपर घ्या राज्यसेवेचे, विनायक घ्या, किंवा तुम्ही 2300 आताचे हे टॉपर घ्या महेश घाटोळे, ते आपल्या रिलेटेड आहेत. अमोल गुटुकडे घ्या 2022 PSI टॉपर. कळसकर 2100 टॉपर घ्या, ते आपल्याशी असोसिएट आहेत. 2300 इंटरव्ह्यू वाले बरे. असं नाही की आपल्याला कोणी ओळखत नाही किंवा काय नाही. आपला सॅम्पल स्पेस जरी कमी दिसत असला तरी आपल्यामध्ये प्रामाणिकपणे वोट करणाऱ्यांची संख्या खूप जास्त असते. त्यामुळे आपण जेव्हा त्याला लार्ज स्केलवर घेऊन जातो, दुप्पट तिप्पट करतो, तर आपले ऑथेंटिक आकडे मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. बाकीकडे 25,000 50,000 60,000 हजार विद्यार्थ्यांनी पोल केलं, पण हौशे गौशे 900 त्याच्यात पोल करून बसले. त्यामुळे त्याला तेवढी ऑथेंटिसिटी राहत नाही. आपण लय तीर मारतो हा विषय नाहीये. फक्त की या टेलिग्राम पोलनुसार एक अंदाज आपल्याला मिळू शकतो. फक्त 802 विद्यार्थी आपल्याला मिळालेत 60+. फक्त 802. मी मेल विद्यार्थी म्हणजे मेल कॅन्डिडेट बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आपण जेव्हा 56+ ची बघितलं तेव्हा 40% विद्यार्थी 56+ होते. त्याचा आकडा आहे 1146 विद्यार्थी. जेव्हा आपण 53+ मार्क असणारे विद्यार्थी मेल कॅन्डिडेट जेव्हा बघतो तेव्हा तो 56% आपल्याला बघायला मिळतो. 56 म्हणजे 1604 विद्यार्थी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात की ज्यांना 53+ मेल कॅन्डिडेट्स विद्यार्थ्यांना आहेत, 1604 विद्यार्थ्यांना. ही आपल्याला शक्यता 100% खरी वाटते. आता जेव्हा आपण फिमेल कॅन्डिडेटचा विचार करतो, आणि दुसरी गोष्ट अभिमानास्पद आहे, आणि हा ठीक आहे, मला त्याचा अभिमानच आहे की आपल्या रिलेटेड मुली ज्या आहेत 2952 मुलांपेक्षा मुलींचं वोटिंग जास्त का आहे? त्याचं कारण एक महत्वाचं, आपल्या प्लॅटफॉर्मशी असोसिएटेड मुली खूप जास्त आहेत. त्यांना विश्वास आहे, ट्रस्ट आहे, ऑथेंटिसिटी आहे, म्हणून आपल्यासोबत आहेत. याबद्दल चांगली गोष्ट आहे. मुलींच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मी 56+ मुलींचा जेव्हा विचार करतो तेव्हा 31% मुलींना 56+ मार्क आहेत. तो आकडा जातो 915 कडे. बरोबर. जेव्हा 52+ मार्क असणाऱ्या मुलींचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा तो 45% मुलींचा आकडा आपल्याला बघायला मिळतो 1328. आणि जेव्हा 54% मुली म्हणजे 49+ मार्क असणाऱ्या मुलींचा आपण विचार करतो तेव्हा 1594 मुली किंवा विद्यार्थिनी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात, फिमेल कॅन्डिडेट्स आपल्या पोलनुसार. मग आता आपला सॅम्पल स्पेस किती झाला? फक्त 6000 झाला. 3000 मुलं 3000 मुली, एक साधारण 2800-2900 आपण ऍव्हरेज आउट करण्याचा प्रयत्न करू. तर आपल्याला जेव्हा आपण विचार करतो की टोटल 56+ मुलं आणि मुली हे दोघांचे आकडे मिळून किती मिळतात, तर मुलांचे 1146 आणि मुलींचे 915, तर आपल्याला आकडा मिळतो 2061. आपण त्याला राऊंड फिगर 2000 करूया आणि इकडे साधारण एक 6000 करूया. म्हणजे ह्या 6000ची जर आपण दुप्पट केली, म्हणजे आपला जो काही 6000 आपल्याकडे ऍक्च्युअल मध्ये मुलांनी वोट केलाय त्यातले आपल्याला साधारण 2000 विद्यार्थी मिळालेत. कधी? 56+चे. 6000ला जेव्हा आपण दुप्पट करतो, आपल्याकडे सॅम्पल स्पेस फार कमी आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात फक्त 6000 विद्यार्थी चांगली तयारी करणार आहेत का? नाही. आपण दुप्पट करूया की 12000 विद्यार्थी. आणि निश्चित मला वाटतं 12000 विद्यार्थी जे नेहमी कॉम्पिटिशन मध्ये असतात किंवा जे प्रिलिम्स पास होतात, ज्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस असतात, असे 12000 विद्यार्थी जर आपण बघितले तर 4000 विद्यार्थी आपल्याला काय बघायला मिळतात? 56+ मार्कांचे. किती? 56+ मार्कांचे आपल्याला किती मिळतात? 4000 विद्यार्थी बघायला मिळतात आउट ऑफ 12000. 12000 पैकी 4000. आपण याला अजून जर पुढच्या लेवलला गेलं, अजून जर याच्यामध्ये 6000 ऍड केले तर 2000 याच्यामध्ये वाढतील, म्हणजे 6000 विद्यार्थी होतील किती पैकी?
हे 6×2 = 12, 6×3 = 18. 18,000 पैकी 6,000. 18,000 पैकी आपल्याला किती मिळू शकतात? 6,000 विद्यार्थी मिळू शकतात 56+. बरोबर आहे. जेव्हा आपण सॅम्पल स्पेस वाढतो, याला तिप्पट जेव्हा करतो आपण या 2,000ला, 2,000 तिप्पट 6 आणि 6,000 ची 6×2 = 12, 6×3 = 18, म्हणजे 18,000 विद्यार्थ्यांचा जर विचार केला, वाटतं 18,000 इनफ सॅम्पल स्पेस आहे की ज्याच्यामध्ये चांगले कॅन्डिडेट आपल्याला बघायला मिळू शकतात. तर 18,000 मध्ये आपल्याला 6,000 विद्यार्थी 56+ मार्क असणारे आपल्याला मिळू शकतात. आता मी हे का सांगतोय की आपण जेव्हा आपल्या सॅम्पल स्पेसची दुप्पट तिप्पट करतो, की आपण मार्केटमधले पण जे प्रामाणिकपणे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना कन्सिडर करण्याचा प्रयत्न करतो. सॅम्पलिंग मेथड असतात वेगळ्या, अँथ्रोपॉलॉजीमध्ये ह्या मेथड्स आहेत, त्याच्यानुसार आपल्याला ही गोष्ट करता येते. बरेचसे पोल सर्व्हे वगैरे जे असतात अशाच पद्धतीने करत असतात. ते प्रत्येकाला जाऊन विचारत नाहीत. शीतावरून भाताची परीक्षा जो आपली म्हण आहे, त्या म्हणीप्रमाणे आपण असं करू शकतो की 18,000 विद्यार्थ्यांना एवढे आपण मार्क बघतो. आता जर आपण 53+ विद्यार्थ्यांचा विचार केला, टोटल मुलं आणि मुली मिळून हे 1,604 आणि हे 1,328, तर ते आपल्याला जवळपास 2,932, म्हणजे आपण याला राऊंड फिगर कसं करूया की 53+ मार्क असणारे टोटल, म्हणजे हे झाले 6,000 पैकी किती, म्हणजे हे 3 आणि हे 3,000 पैकी आपल्याला जवळपास मिळतात 3,000. बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडचे जवळपास 50% विद्यार्थी असे ज्यांना 53+ मार्क आहेत, ज्यांनी वोट केलाय. म्हणजे आपल्याला इथे किती मिळतात? 53+चे 3,000, किती पैकी? 6,000 पैकी. आपण जर याला तिप्पट केलं, 9,000 विद्यार्थी किती? 6×2 = 12, 6×3 = 18, म्हणजे 1,800 पैकी किती 53+ मिळतात? 9,000. बरोबर आहे. आता हे 56+ आहे ना, आपण इथं 53+ घेऊया. 53+ 9,000 विद्यार्थी किती पैकी? 18,000 पैकी किती आहेत? 53+. बरोबर आहे. म्हणजे कमीत कमी 53 लागेल का? शक्यता फार कमी आहे तिप्पट जर केलं तर, कारण आपल्याला जागा म्हणजे व्हॅकन्सीज ज्या आहेत त्याच्यानुसार क्वालिफाय किती होऊ शकतात? 7,500 काहीतरी आपण बघितलेत. हा 9,000 खूप जास्त होतो. 53 वर राहील का? नाही, तो कुठेतरी मला वाटतं 55च्या आसपास कुठेतरी राहू शकतो, कारण हे 56 इकडे आहे. बरोबर आहे. हे 55 पण नाही, 54च्या आसपास कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो, जो आपल्याला 7,500 काहीतरी आकडा पाहिजे जे प्रिलिम्स क्वालिफाय होणार आहेत. तो कुठं बसू शकतो? आपल्याला 54च्या आसपास त्या ठिकाणी बसू शकतो. आता आपण पुढे अजून थोडंसं डिटेलमध्ये चेक बघूया. हे जे मी म्हटलं होतं 6,000, बरोबर आहे, 53+, तर याला आपण करूयात, ठीक आहे, याला 9,000 आणि इकडं 18,000. 18,000 पैकी 9,000 विद्यार्थी आपल्याला 53+ बघायला मिळाले. याला आपण पुढे घेऊन जाऊया. मग याला आपण 6,000 करूया. बरोबर आहे. हे 18 पैकी 18,000 पैकी 6,000 विद्यार्थी आपल्याला किती मिळाले? 56+. पण आपल्याला घ्यायचे किती टोटल? 7,680. म्हणजे हा कुठेतरी 53+ राहील आणि 56 मायनस राहील. याच्या आसपास कुठेतरी एक अंदाज लागू शकतो त्या पोलनुसार, जर आपण त्या पोलचा विचार केला तर. बरोबर आहे. हे आपले कॅल्क्युलेशन्स इथपर्यंत आपले आलेले आहेत. राईट. आता आपण एक जस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचे कट ऑफ बघण्याचा प्रयत्न करूया. आपण काय काय होते प्रिव्हियस इयरचे कट ऑफ आपण बघण्याचा प्रयत्न करू. 2021ला STIचा जेव्हा आपण 609 जागांसाठी विचार करतो, तेव्हा तो फक्त 46.50 कट ऑफ लागतो. बरोबर आहे. 21 मध्ये ESOच्या जागा होत्या 100, त्याचा कट ऑफ किती लागलाय? 53.75. आता एक गमत बघा, इथे जवळपास 500 जागांचा फरक आहे, पण मार्कांमध्ये फरक किती पडलाय? फक्त 4, 5, 6, म्हणजे एक साधारण हे 4 आणि हे 3, फक्त 7 मार्कांचा फरक पडलाय. किती जागांसाठी? जवळपास 500 जागांसाठी. म्हणजे 100 जागांनी कट ऑफ किती? फक्त 1.25 मार्काच्या आसपास कमी येतो. फार जास्त त्याच्यामध्ये फरक. पण डिफिकल्टी पेपरची जी आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी खूप कारणीभूत बघायला मिळते. इथे जर तुम्ही PSIचा बघितला, 376 जागांसाठी या 46 आणि 53च्या मधात किती लागलाय? 48.25. फक्त इथे एक अजून मेजर फॅक्टर असतो. खूप जण PSI करत नाहीत, खूप जण फिजिकली क्वालिफाय होत नाहीत, त्यामुळं तो PSIचा तेवढा ऑथेंटिक नाही. पण STI आणि ESO करणारे जवळपास 90% सारखेच विद्यार्थी आपल्याला बघायला मिळतात. बरोबर आहे. आता आपण 2022चा विचार करूया. 2022 मध्ये 78 जागांसाठी कट ऑफ किती लागला बघा? 61. 42 जागांसाठी कट ऑफ किती लागलाय? 62.75. आणि 603 जागांसाठी PSIचा कट ऑफ लागलाय 52.25. मला असं वाटतं आपण याला रेफरन्स धरायला काय हरकत नाही. पेपर खूप काही सोपा नव्हता आत्ताचा ऍज कम्पेअर्ड टू 22,
कारण गणित आताही होते, करंट अफेअर्स आताही अवघड होतं, सायन्स सगळ्यांना जमतं असा काही प्रकार नाहीये. आणि इथे जागा पण आपल्याला समजा 480 आहेत, तर 480च्या आसपास आपल्याला एक रेफरन्स त्या ठिकाणी म्हणजे इथून प्लसच राहील, म्हणजे हा 52च्या आत लागेल असं याच्यानुसार तरी वाटत नाही ह्या रेफरन्सला. जेव्हा आपण 2023चा विचार करतो, बरोबर आहे, मागच्याच वर्षीचा कट ऑफ, एसटीआयच्या जागा होत्या 159, कट ऑफ लागलाय 54.25, बरोबर आहे. किती जागांसाठी? फक्त 159 जागांसाठी, बरोबर आहे. 70 जेव्हा जागा होत्या ESOच्या, कट ऑफ काही खूप वाढलेला नाहीये, फक्त 54.25 लागलेला आहे. आणि जेव्हा 376 PSIच्या बघतो तेव्हा तो 50च्या आत कट ऑफ लागलेला आहे. मग पेपर एवढाही सोपा होता का की एवढ्या जागा असूनही कट ऑफ डायरेक्ट 60 प्लस जाईल? अजिबात असं मला वाटत नाही की 60 प्लस कट ऑफ वगैरे जाईल. हे जे काय मार्केटमधल्या चर्चा आहेत, कोणीतरी विनाकारण लय स्वतःला शहाणं समजण्याचा प्रयत्न करतो की विद्यार्थ्यांना तुम्ही टेलिग्रामवाल्यांच्या नादी लागू नका, बॅचवाल्यांच्या नादी लागू नका, बॅच विकण्यासाठी ह्या गोष्टी करतात, 60च्या खाली काही कट ऑफ लागत नसतो. मला वाटतं याच्यामध्ये कुठेही तथ्य त्या ठिकाणी वाटत नाही. तुम्ही हे बघा ना, 23 मागच्याच वर्षीचा पेपर आहे, म्हणजे जवळपास 150 जागांसाठी 54च लागला, एवढ्या कमी जागा असून. जागा दुप्पट तिप्पट होत आहेत, बरोबर आहे, 150 300 तिप्पट जागा आहेत, तिप्पट, जवळपास तिप्पट जागांना तुम्हाला असं वाटतं का की इथंच लागेल की एवढाही पेपर सोपा होता का? नाही, अजिबात नाही. मला असं वाटतं कुठेतरी या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मार्केटमध्ये जे काही एक भीतीसारखं वातावरण तयार केलं जातं की कट ऑफ एवढा लागेल तेवढा लागेल, मला असं वाटतं त्याच्यामध्ये फार जास्त तथ्य बघायला मिळत नाही. दुसरी गोष्ट अजून ही प्रामाणिकपणे मी मान्य करतो की जेव्हा आपण एखादा क्लास चालवायचा असतो तर तेव्हा आपल्या मताला थोडासा बायसनेस मिळतो, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना खरं वाटत नाही क्लासवाला आहे, मुद्दाम बॅच विकण्यासाठी हा कमी सांगत असेल. काही लोक जे असतात ज्यांच्या बॅचेस नसतात, काही जणांना कॉम्पिटिशनमध्ये बऱ्याच जणांना कमी करायचं असतं. राज्यसेवेमध्ये सुरुवातीला तर म्हणलं 120च्या खाली कसाच कट ऑफ लागत नाही, कुठेतरी आता हळूहळू मानसिकता सगळ्यांची व्हायला लागली की नाही नाही 120च्या खाली कट ऑफ येऊ शकतो. त्यामुळं कोण माणूस सांगतो याच्यावर पण खूप साऱ्या गोष्टी असतात. पण माझं वैयक्तिक मत असं आहे, मी कधीही कुठली गोष्ट एखादी सांगताना बॅचचा विचार करत नाही. मी खूप विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करू नका असं सांगितलेलं आहे. माझ्या आयुष्यात एक विद्यार्थ्याला मी सांगितलं, माझा ज्युनियर्स होता, त्याच्यानंतर त्याने PG केलं, MD केलं, आता तो प्रोफेसर आहे, खूप ठिकाणी शिकवतोय, खूप आलिशान गाडी बिडी लग्न बिग्न एकदम एकदम चांगली लाईफ जगतोय. आणि खूप विद्यार्थ्यांना मी इथं पण सांगितलेलं आहे की प्लॅन बी रेडी ठेवा, प्लॅन बी करा. त्यामुळं कुणीतरी आपली बॅच घ्यावी, बॅचला विद्यार्थ्यांची संख्या वाढावी म्हणून एखादी गोष्ट चुकीची सांगणं ही गोष्ट मला अजिबात पटत नाही. तसं कधी केलेलं नाही, कधी करणारही नाही. त्यामुळं माझ्या गोष्टीमध्ये मी प्रयत्न करतो की अजिबात बायस राहायला नाही पाहिजे. मग तो कट ऑफ किती लागो, उद्या एक ऍडमिशन नाही झालं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण त्या पोरानं आयुष्यभर म्हटलं पाहिजे की अरे त्या मास्तरने जे सांगितलं ते प्रामाणिकपणे सांगितलं आणि खरं सांगितलं. आणि नंतर भविष्यामध्ये मी स्वतः अनुभवातून गेलोय, पैशापेक्षा नंतर तुम्हाला लोकांच्या सदिच्छा, लोकांच्या दुवा ह्या खूप जास्त महत्वाच्या असतात आणि त्या उपयोगी पडतात. अशी काही परिस्थिती निर्माण होते आयुष्यात, अशी काही गोष्ट होत असते की तिथं तुम्ही कितीही पैसा असला तुमचा काम करत नाही. डॉक्टर लोकांनी तुम्ही पिक्चर मध्ये बघताना बघितलं की अभिनय दवा की नाही दुआओं की जरूरत आहे, तर ते दुआ की जरूरत आयुष्यात प्रत्येकाला लागते. आणि मला असं वाटतं बस दुआ में याद रखना ही गोष्ट आपण प्रत्येक वेळेला करतो. म्हणून आपण दिव्यांग असेल, मिलिटरी असेल, ऑर्फन असेल यांना 90% डिस्काउंट त्या ठिकाणी देत असतो. कुठेतरी आपल्या पाठीमागं कुणाचं तरी सदिच्छा, प्रेम, आशीर्वाद त्या ठिकाणी असावा. आता आपण महत्वाचा मुद्दा जो आहे आपला की पुढील आता काय होऊ शकतं, हा 50 ते 53 मधला जो चंक आहे, जो 50 ते 53च्या रेंजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आहे, हे इन होऊ शकतात, हे पास होऊ शकतात. कधी? जर जागा वाढ झाली तर. किती वाढेल, काय वाढेल? साधारण मला असं वाटतं PSIच्या 200, STIच्या 100 वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे एक 300 प्लस जरी जागा झाल्या तरी हे पोरं त्या ठिकाणी इन होऊ शकतात. परत जागा जास्त वाढल्या तर याच्या खाली पण कट ऑफ येऊ शकतो, पण ते जर तरवरच्या गोष्टी झाल्या. आता सध्या मला असं वाटतं 53 प्लस वाल्यांनी आताच्या पोस्टवर अभ्यास करायला काय हरकत नाही. मेन्सचा फुल्ली फ्लेज्ड, ज्यांचा 53 प्लस ओपन मेल, जनरल मेल कॅन्डिडेट जो आहे त्यांना 53 प्लस वर पण अभ्यास करायला काही हरकत नाही असं मला वैयक्तिक त्या ठिकाणी वाटतं. आता याच्यामध्ये पण 3 कॅटेगरी आपल्याला बघता येऊ शकतात की ह्या मार्कांच्या रेंजवाल्या विद्यार्थ्यांनी कम्प्लीट म्हणजे संयुक्त मुख्यचा अभ्यास करायला पण काहीच हरकत नाही. 53 प्लस मार्क आहेत आणि मला संयुक्त मुख्यचा अभ्यास करायचा, बिंदास करायला काहीच हरकत नाही. दुसरे ज्यांना थोडी धाकधूक वाटते त्यांनी ग्रुप C प्रिलिम्स प्लस संयुक्त मुख्यचा अभ्यास करायला काहीच हरकत नाही. तसं मे मध्ये ग्रुप C ची परीक्षा असल्यामुळं आता काही एवढे दिवस तुम्हाला प्रिलिम्सचा अभ्यास करायचा नसतो, तर तुम्ही लँग्वेजचा पेपर जो आहे ग्रामर, मराठी इंग्लिश ग्रामरचा आतापासून जरी केला तरी काहीच हरकत नाही. पुढे ग्रुप Cच्या मेन्सला तोही तुम्हाला उपयोगात येणार आहे. GS पेपर 2 जो आहे ज्याच्यामध्ये GS आहे
तो ग्रुप सीच्या प्रिलिम्सला पण आहे, संयुक्त मुख्य ग्रुप बीच्या मेन्सला पण आहे. त्याच्यामध्ये फार जास्त काही फरक आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे दोघांचा सायमल्टेनियसली केला तरी काही फरक पडणार नाही. त्यामुळे ही ज्यांना धाकधूक वाटते, ज्यांचं समजा की संपलेलं नाहीये करिअर, की माझा शेवटचा अटेम्प्ट होता, असेवाले जे नाहीयेत त्यांनी दोन्ही करायला काही हरकत नाही. ज्यांना धाकधूक वाटते ग्रुप सी प्रिलिम्स सायमल्टेनियसली आणि ग्रुप बी मेन्स सायमल्टेनियसली, एक मला वाटतं 25-30% वेळ हा लँग्वेजला द्या, उरलेला 70-75% वेळ जीएसला द्या, ज्याच्यामध्ये प्रिलिम्स पण सिक्युअर होईल. त्याच्यानंतर ओनली राज्यसेवा मुख्य. खूप जण आहेत जे फक्त राज्यसेवा मुख्य करतात. मला असं वाटतं या विद्यार्थ्यांनी फक्त राज्यसेवा मुख्यचा अभ्यास केला पाहिजे. फार तर फार एक गोष्ट काय करू शकता, की अजून जे काही 10-15 दिवस रिझल्टला लागू शकतात त्या दिवसांमध्ये लँग्वेज खूप खतरनाक करा. लँग्वेज मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह जे राज्यसेवा मेन्सला आहे ते संयुक्त बीच्या मेन्सला आहे, संयुक्त ग्रुप सीच्या मेन्सला आहे, ते खतरनाक करा, सगळीकडे उपयोगात येणार आहे. राहिला प्रश्न दुसरा, HRD गव्हर्नन्स केलं वाया गेलं, अजून 10-12 दिवस एक काम करा ना, तुमचं हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी जे बेसिक आणि स्टॅटिक पार्ट आहे, जो ग्रुप बी मेन्सला पण उपयोगात येणार आहे, ग्रुप सीच्या प्रिलिम्सला पण उपयोगात, तो खतरनाक करा ना. 10-15 दिवस जाऊ द्या पुढच्या आयुष्यातले, असं म्हणा की मेन्ससाठी फक्त एवढं जीएस स्ट्रॉंग करतोय, झालं योगायोगानं, तर परत ते करायची गरज नाही पडली पाहिजे. उरलेल्या वेळेमध्ये HRD असेल, गव्हर्नन्स असेल, GS4 मधलं सायन्स टेक्नॉलॉजी असेल किंवा इतर काही भाग असेल जसं ऍक्ट असेल, बाकी गोष्टी त्या तुम्हाला करता येतील. मला असं वाटतं कुठेतरी एक संधी सगळ्यांना आहे की अभ्यास कंटिन्यू करण्याची, फक्त इच्छा मनामध्ये पाहिजे. ज्याला फक्त कारण पाहिजेत की मला अभ्यास करायचा नाही, मग आता होणार नाही, मग अभ्यास करू नको का? अभ्यास करू नको पेक्षा मला असं वाटतं सोडून दे, मस्त घरी जा, निवांत दुसरं काहीतरी कर. तुला अभ्यासच करायचा नाही, पुढच्या वर्षी तू प्रिलिम्स पास होऊ नये तसं काही होणारच नाही. तुझा मेन्स आहे, अभ्यास नाहीये. ज्याला अभ्यासच करायचा नाही त्याचा एकच अर्थ असतो की तुला इथून पुढे ह्या करिअरमध्ये काही करायचं नाही. ज्यांना इथून पुढे ह्या करिअरमध्ये करायचं त्यांनी जर तर प्रश्न हा कधीच आणला नाही पाहिजे. फार तर फार एक गोष्ट काय करू शकतो, तुम्ही क्लास लावू नका. मी राज्यसेवा पूर्वच्या वेळेसही खूप जणांना सांगितलं की मी क्लासवाला आहे म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल याचा बॅच चालावी म्हणून, तर मी स्पष्ट सगळ्यांना सांगितलं होतं जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत मेन्सच्या बॅच लावू नका. स्वतः अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा. एक तुमच्या पुढच्या प्रिपरेशन, ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षीसाठी मेन्स एवढी स्ट्रॉंग करून ठेवा की पुढच्या वेळेस तुम्ही एकदम प्रचंड असा डंके की चोट पे दावा केला पाहिजे की नाही माझं सिलेक्शन होणार आहे, माझा मेन्सचा तेवढा अभ्यास आहे. अशा पद्धतीने अभ्यास करा ना. मला काय म्हणायचं, ज्याला करायचं त्यासाठी ऑपॉर्च्युनिटी असते, ज्याला करायचं नाही त्यासाठी निमित्त आहे. चहाच्या गप्पा रंगवा 2-2, 3-3 तास, दुपारी चहाला, सकाळी 10ला नाश्त्याला वगैरे बिंदास सगळ्या गोष्टी करा. तुम्हाला टाइमपास करायला वेळच वेळ नाहीतरी तुम्ही तसे एमपीसी हॉबीवालेच आहे, तुम्हाला त्याचा काही फरक पडणार नाहीये. तुम्ही फक्त आमच्यासारख्या ह्या व्हिडिओचे व्ह्यू वाढवण्यासाठी कामाला येणार आहे, त्यासाठी तुमचे धन्यवाद. राईट, तर हा एक विषय होता. पुढचा जो विषय आहे आता की व्याकरण, म्हणजे जेव्हा आपण संयुक्त ग्रुप बी चा विचार करतो तर तेव्हा व्याकरणचा एक पेपर आहे बघा, GS1चा, जो राज्यसेवा मेन्सला पण आहे, संयुक्त मुख्यला पण आहे, ग्रुप सी मुख्यला पण आहे. मी तुम्हाला हे म्हटलं होतं एक 25 ते 30% वेळ तुमचा अभ्यासाचा याला द्या ना तुम्ही सध्या, जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत. आणि जीएसचा जो आहे ग्रुप सी प्रिलिम्सला पण आहे, संयुक्त मुख्यला पण आहे आणि इव्हन राज्यसेवा मेन्सला पण बराचसा पार्ट आपल्याला कॉमन आहे, तो तुम्हाला करता येऊ शकतो. ही आपली संकल्पची बॅच आहे जी संयुक्त मुख्यच्या साठी आपण मेंटरिंग करतोय. विशाल शेतोळे सर आहेत, राम गुंजाळ सर आहेत, मी तर सगळ्यांसाठीच फ्री अवेलेबल असतो. याचे डिटेल्स मी काल ग्रुपवर पण आपल्या चॅनलवर पण टाकलं होतं आणि डिटेल्स ऍपवर पण दिले आहेत, तुम्ही ते बघू शकता. पुढचा महत्वाचा जो विषय आहे तो हा आहे की रिझल्ट कधी कधी लागू शकतात. राज्यसेवेचा मला वाटतं 15 फेब्रुवारी पर्यंत रिझल्ट लागायला काही हरकत नाही. तसं आयोगानं याच्यामध्ये जी डेट दिलेली आहे, कशामध्ये टाइम टेबल मध्ये ती दिलेली आहे मार्च, पण असं नाहीये मार्च मध्ये नाही, ते फेब्रुवारीमध्येच लागेल. एक पुढच्या 10-15-20 दिवसात रिझल्ट लागून जाईल. मग तोपर्यंत काय करायचंय, पुढच्या 8 दिवस 9 दिवस 10 दिवस मला असं वाटतं ते होईल. संयुक्त पूर्वचा कुठेतरी 30 मार्च पर्यंत रिझल्ट लागू शकतो आणि संयुक्त पूर्व ग्रुप सीचा जी मे मध्ये परीक्षा आहे, या परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला हे निर्णय घ्यायचे. पण 30 मार्च पर्यंत तुम्ही जर मेन्सचा अभ्यास केला तर तुम्हाला एप्रिल आणि मे मधला काही भाग जो आहे तो परत ग्रुप सीची प्रिलिम्स करता येते. म्हणजे इथे तुम्हाला लँग्वेज करायला काहीच हरकत नाही, बरोबर आहे. इथं ह्या रिझल्ट पर्यंत तुम्ही राज्यसेवा डोळ्यासमोर ठेवून करा ना, तुमचा फार जास्त काही म्हणजे संयुक्त ग्रुप बी मेन्सचा फार वेळ जाणार नाहीये. आणि इथं तसंही मी तुम्हाला जे सांगितलंय की लँग्वेज आणि बाकीचं जीएस, तर सगळीकडे विन विन सिच्युएशन आहे. जर तुम्ही त्या दृष्टिकोनातून बघायला गेले तुमच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. ज्याला नाही करायचं त्याला मग बिंदास रान मोकळच आहे, राईट. याच्यानंतर
ही आपली अप्रोचची बॅच आहे. तर ही अप्रोचची बॅच राजेशाह मुख्यसाठी पण आहे, सगळ्यांना माहिती आहे. प्रीतम यांनी व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं अप्रोचचा फायदा कसा झाला. 39 मार्कांची ग्रोथ. विशाल शितोळे पण आहे, ज्यांचा रँक वाढला, त्यांनी पूर्ण क्रेडिट अप्रोचला दिलेला आहे. तर ही आपण संयुक्त मुख्यसाठी पण अप्रोचची बॅच लॉन्च केली आहे. OTPची पण बॅच आपण लॉन्च केली आहे. ऑनलाईन टेस्ट प्रोग्राम P2Pच्या धर्तीवर. P2Pचं किती रिफ्लेक्शन आलं हे मी वेळोवेळी टाकलेलं आहे. त्याची पण एक PDF लवकरच शेअर करेल. आणि सध्या आपल्या पूर्ण बॅचेसवर 40% ऑफर चालू आहे. त्याचा लाभ तुम्ही घ्यायला काही हरकत नाही. मला असं वाटतं ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे फीडबॅक अप्रोचला आलेत, भलेही करंट अवघड आलं होतं, पण बऱ्याच जणांना अप्रोचनं तारलं. करंटमध्ये पण 5-5, 7-7 प्रश्न बरोबर आले आउट ऑफ 15 बऱ्याच जणांच्या अप्रोचचा वापर करून. राईट. मला असं वाटतं याच्या व्यतिरिक्त अजून फार जास्त काही नाही. ज्यांना कोणाला काही फक्त कट ऑफ बद्दल जास्त चर्चा करू नका. अभ्यासाबद्दल चर्चा करण्यासाठी फ्री मेंटरिंग इनिशिएटिव्ह आपला चालू आहे. हा माझा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवर सोमवार ते शनिवार तुम्ही या वेळेमध्ये फोन करू शकता. खूप जण इतर वेळेत करतात. विनंती करतो, रात्री बेरात्री 12, 1, सकाळी 6, 7ला असे फोन करत जाऊ नका. माझी लहान मुलगी आहे, कधी चुकून फोन सायलेंट जर केला नाही तर तिची झोप डिस्टर्ब होते, बाकी सगळ्या गोष्टींचा बट्ट्याबोळ होतो. त्यामुळे दिलेल्या वेळेमध्ये करा. शक्यतो मेसेज करा, मी तुम्हाला कॉल बॅक करेल. उठसूट दिसलं की लगेच फोन करू नका. फ्री मेंटरिंग चालू आहे, याच्यासाठी तुम्ही बॅच घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे अशी अजिबात गरज नाही. आपले विद्यार्थी असा नसा, तुमच्या ज्या काय अभ्यासाच्या रिलेटेड समस्या असतील त्याच्यावर आपण चर्चा करूया. इव्हन तुम्हाला असं जर वाटत असेल की मी आता पुढच्या भविष्यात तयारी करावी का नाही करावी, अशा बाबतीमध्ये पण जर काही अडचण असेल तर तुम्ही बिंदास मला कॉल करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर जी पिंड कमेंट आहे पहिली, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आपल्या चॅनल फोरम मेड सिंपल जिथं सगळे चर्चा करतात त्याची लिंक दिलेली आहे. आपल्या टेलिग्रामची लिंक दिली आहे. ऍपची पण लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे. काही अडचण असेल तर बिंदास कॉल करा किंवा मेसेज करा. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.